नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 24 जानेवारी 2026 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. स्वतःला कधीही कमी लेखू नका. तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊ छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी अमरावती दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या विविध समस्यांचा तात्काळ निपटारा करण्याकरिता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडल्यात. यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईचे निर्देश दिलेत आहेत. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी अमरावती दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या विविध समस्यांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते आणि या जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्या थेट पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. मैं सिंधी समाज पूज्य पंचायत का अध्यक्ष डॉक्टर इंद्रलाल गेमनानी हम साहब को, बावनकुळे साहब को, हमारे पालक मंत्री को निवेदन देने आए कि हमारा सदैव सिंधी समाज हरदम भविष्य में भी रहेगा, साथ में अभी हम साथ में है, भविष्य में भी रहेंगे और इसका जो भी श्रेय अभी आता है हमारे सिंधी समाज को कुछ न कुछ मिलना चाहिए, यह निवेदन देने आए। मांग क्या किया? मांग को की है कि भाई प्रतिनिधित्व जो मिल रहा है ओपन का, वो भाई हमारे समाज को मिले तो बहुत बड़ी मेयर के लिए। 24 जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजित जनता दरबारात नागरिकांनी अवैध रेती तस्करी, महसूल विभागातील मोजणी, महानगरपालिकेचे प्रश्न तसेच इतर मूलभूत सुविधांबाबतच्या तक्रारी मांडल्या. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ समस्या सोडविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की शनिवारी जिल्हा डीपीसी ची बैठक होत असून येत्या 26 ते 27 तारखेला अमरावती जिल्ह्यासाठी 48 विभागांमार्फत मिळणाऱ्या विकास निधीचे नियोजन करण्यात येणार आहे. या निधीतून पुढील 3 वर्षात अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याचे सविस्तर नियोजन केले जाणार आहे. अमरावती जिल्हा डीपीसी ची बैठक आहे. येणाऱ्या 26-27 मध्ये जो काही अमरावती जिल्ह्याला 48 विभागाच्या माध्यमातून जो विकास निधी उपलब्ध करायचा आहे त्या निधीचं प्लॅनिंग आम्ही आज करतो आहे आणि या निधीतनं पुढच्या वर्षीचा अमरावती जिल्ह्याचा डेव्हलपमेंट कसा करता येईल याचाही नियोजन आम्ही करणार. अमरावती महानगरपालिकेमधले प्रकल्पाचा आम्ही आढावा घेणार. तसेच अमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे नियोजन करण्यात येणार असून फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात अमरावतीला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येणाऱ्या बजेटमध्ये इकडे डीपीसी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग, दुसरीकडे महाराष्ट्र शासनाचे जे बजेट आहे जे फेब्रुवारीमध्ये येणार आहे त्या बजेटमध्ये जास्तीत जास्त निधी अमरावतीच्या प्रकल्पाला कसा मिळेल, म्हणजे जुने प्रकल्प पूर्ण करणे, नवीन प्रकल्प आणणे वेगवेगळ्या विभागाचे, त्याचा नियोजन आम्ही करणार आहोत. बजेट मध्ये आम्ही काही प्रस्ताव पाठवणार आहोत. याकरता आज अमरावतीमध्ये महत्त्वाचा बैठक होता. खरं तर या बैठकीतून आम्ही या अमरावती जिल्ह्याच्या विकासाचा एक नवीन आराखडा तयार करणार आहोत. राजकीय विषयांवर बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी अमरावती महानगरपालिकेतील सर्व मतदारांचे आभार मानत नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडले असे स्पष्ट केले. मी सर्वप्रथम अमरावती शहराच्या महानगरपालिकेमधील सर्व मतदारांचं, नागरिकांचं मनापासून आभार मानतो. भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने निवडलेला आहे.
आमच्या पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आहे. ते पुढे म्हणाले की मी सर्वांशी चर्चा करणार असून आमच्या महापौराला साथ देणाऱ्यांशी आणि मतदान करणाऱ्यांशी संवाद साधणार आहे. आमच्या पक्षाला त्या ठिकाणी महापौर बनण्याकरता जनतेचा मॅन्डेट मिळाला आहे. आम्ही आता सर्वांशी चर्चा करू. जे आमच्या महापौराला साथ देईल किंवा आमच्या महापौराकरता मतदान करेल त्या सर्वांशी आम्ही चर्चा करू आणि ज्यांनी ज्यांनी अमरावती महानगरपालिकेच्या विकासाकरता आम्हाला मदत करायचा विचार केला असेल, कारण शेवटी अमरावती महानगरपालिकेचा महापौर भाजपचा असला तर डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून अमरावतीचा विकासाला पूर्ण नेता येईल. केंद्रातलं राज्याचं दोन्ही सरकार म्हणून आम्हाला अमरावतीमध्ये काम करायचे आहे. तर अमरावतीच्या महापौराला जे जे पक्ष समर्थन करतील त्यांना आम्ही सोबत घ्यायचा विचार करू. अमरावतीमध्ये जागा काही प्रमाणात कमी झाल्या असल्याचे मान्य करत तरीही नागरिकांनी भाजपला सर्वाधिक संधी दिल्याचे त्यांनी नमूद केले. हा थोडा आमच्या जागा कमी झाल्या ही गोष्ट खरी आहे, पण आम्हाला त्या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष म्हणून मॅन्डेट मिळालेला आहे. शेवटी त्याचं आम्ही चिंतन करू. ज्या आमच्या काही जागा गेल्या आहेत त्याचं चिंतन आम्ही करणार आहोत आणि त्याचा आम्ही तपासणार आहे की कुठल्या चुकीमुळे आम्ही त्या ठिकाणी मागे राहिलो. शेवटी त्याचा अभ्यास मलाच करायचा आहे, कारण पालकमंत्री माझी जबाबदारी आहे. तर निश्चितपणे याचा मी अभ्यास करेल आणि पुन्हा एकदा काय सुधारणा करता येईल, संघटनात्मक कार्यात काय सुधारणा करता येईल, प्रशासकीय कार्यात काय सुधारणा करता येईल, अजून पुढच्या काळामध्ये जनतेचं जास्तीत जास्त मतं कसे मिळवता येतील किंवा जनतेच्या मनात आमच्याबद्दलचं जे काही समजा काही गैरसमज असतील ते आम्ही दूर करू. पण पुढच्या काळात अजून आम्ही चांगलं काम करू. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमची युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना भाजपने एमआयएम सोबत कोणतीही युती केलेली नाही असा स्पष्ट खुलासा पालकमंत्री बावनकुळे यांनी केला. चुकीचं आहे. मी चेक केला आहे. भाजपने कुठलीही एमआयएमची युती केली नाही. गैरसमज तयार होतो आहे. भाजप वेगळाच आहे. त्या लेवलला तिथे गट तयार झाले आहेत. एमआयएम सोबत एक गट तयार झाला, काँग्रेस सोबत एक गट तयार झाला. त्या गटांनी त्या लेवलला बसून विषय समित्या निवडल्या आहेत. त्यांचं बहुमत आहे. आमच्याकडे 90 नगरसेवक आहे. आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच आहे विषय समित्यामध्ये, कारण आमचा डायरेक्ट नगराध्यक्ष निवडून आला, त्यामुळे आम्हाला पदक मिळणार नाही. काही मी तेच सांगतो की आमच्या ज्या त्या ठिकाणी जे काही 9 सदस्य आहेत त्याच्यामागे जे पद मिळतं त्यामुळे ते मिळालं असेल. पण आम्ही एमआयची कुठली युती केली नाही, काल आम्ही स्पष्ट केलं आहे. शरद पवार हे अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीमध्ये येतील असं संजय राऊत म्हणतात. शरद पवार 2047 पर्यंत संजय राऊतांनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसण्याकरता काही स्वप्न बघू नये. मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एनडीए भाजपा महायुतीचाच मुख्यमंत्री राहणार आहे 2047 पर्यंत. त्यामुळं संजय राऊतनी मंत्रालयाच्या 6व्या मजल्याकडे 2047 पर्यंत बघू नये. संजय खोडके हे म्हणतात काय रवी राणा युतीमध्ये असतील तर आम्ही मी एकच सांगितलं, भारतीय जनता पार्टीचा महापौर बनण्याकरता मोदी याचं सरकार, देवेंद्र याच्या सरकारच्या संपूर्ण विकास योजनेला अमरावतीमध्ये आणण्याकरता ज्यांना ज्यांना भारतीय जनता पार्टीसोबत यायचं आहे त्यांना आम्ही विनंती करू. ज्यांची मर्जी असेल येतील, नाही मर्जी असेल तर नाही येतील. पण आमची विनंती राहील सर्वांना की आपण आता निवडणुका संपल्या आहे, पक्षीय राजकारण संपले आहेत, विकासाकडे अमरावती न्यायची आहे. त्यामुळे जे काही मॅन्डेट सर्वांना मिळालं आहे त्या मॅन्डेटवर सर्वांनी एकत्र येऊन पुढे जायचं आहे. एकूणच जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेत त्यावर त्वरित निर्णय घेण्याचा संदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. आगामी काळात अमरावती जिल्ह्याच्या विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी आणि नियोजन अपेक्षित असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी अमरावती महानगरपालिकेची पहिली विशेष सर्वसाधारण सभा येत्या शुक्रवार 30 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महापौर व उपमहापौर पदाची निवड करण्यात येणार असून यासाठी अधिकृत कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत झाल्यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवार 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडणार आहे. विभागीय आयुक्त अमरावती विभाग यांच्या आदेशानुसार ही सभा घेण्यात येत असून या सभेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका महापौर पदाचे आरक्षण नियम 2006 नुसार अमरावती महानगरपालिकेचे महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा राहणार असून निवडणूक ही हात वर करून घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी अमरावती आशिष शेरेकर हे काम पाहणार आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मंगळवार 27 जानेवारी रोजी सकाळी 11:30 पासून ते सायंकाळी 5:30 पर्यंत नगर सचिव कार्यालयात सादर करायचे आहेत. नामनिर्देशन पत्रांची छाननी सभेच्या सुरुवातीला करण्यात येणार आहे. उमेदवारांना नामांकन अर्ज मागे घेण्यासाठीची 15 मिनिटांची मुभा देण्यात आलेली आहे. ठराविक वेळेत त्यांना आपली उमेदवारी मागे घेण्याची ही मुभा आहे. महापौर पदाचा निकाल लागल्यानंतर उर्वरित उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी नव्याने निवडून आलेले महापौर हे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्याच विशेष सभेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार असल्याने सर्वांचे लक्ष या सभेकडे लागले आहे. कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडते हे पाहणे आता सगळ्यांसाठीच औत्सुक्याचे ठरणार आहे. अमरावती शहरातील समाधान नगर परिसरात दुचाकी चोरीची घटना घडली होती. फिर्यादी नितीन चंद्रभान गजबिये राहणार समाधान नगर यांनी 25 डिसेंबर रोजी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार 23 डिसेंबर ते 24 डिसेंबर रोजी घरासमोर उभी असलेली बजाज पल्सर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त बातमीच्या आधारे 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. तपासात टोपेनगर व नवसारी परिसरातील 2 बालकांनी मिळून समाधान नगरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी बालकांच्या पालकांच्या समक्ष दुचाकी जप्त करून सिटी कोतवाली येथील गुन्हा यशस्वीरित्या उघडकीस आणला आहे. जाको राके साईया मार सके ना कोई. कबीराच्या या दोह्याचं प्रत्यय देणारी एक घटना अमरावती नागपूर महामार्गावर घडली. अमरावतीच्या कॅम्प परिसरातील रहिवासी नदीम सर आपल्या पत्नीसह क्रेटा कार क्रमांक MH01 CH 6584 ने नागपूरकडे जात होते. बिझीलँड जवळील एका पेट्रोल पंपासमोर त्यांच्या कारला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार थेट दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. या भीषण अपघातात कारचं मोठं नुकसान झालं असलं तरी नदीम सर आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. सुदैवाने त्यावेळेस रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून तातडीने दाम्पत्याला कार बाहेर काढले. नदीम सरांनी मदतीला धावून आलेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले. दरम्यान अपघातग्रस्त ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणलाय. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. शिक्षक महासंघ अमरावती जिल्ह्याच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला. परंपरा, स्नेह आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा कार्यक्रम महिलांसाठी खास आकर्षण ठरला. शिक्षक महासंघ अमरावती जिल्ह्याच्या वतीने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हळदी कुंकू कार्यक्रम शनिवारी अभियंता भवन शेगाव नाका अमरावती येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शहर व परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे तसेच महिला भगिनींचे सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी शिक्षक महासंघाचे सहसचिव चंद्रशेखर भोयर, त्यांच्या पत्नी सोनाली चंद्रशेखर भोयर तसेच माजी खासदार नवनीत राणा यांची प्रमुख
व्यापक उपस्थिती लाभली. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवत हळदी कुंकू, भेटवस्तू तसेच आपापसातील सामाजिक संवादाचा आनंद घेतला. महिलांना एकत्र आणून सामाजिक बांधिलकी जपणे, स्नेह आणि सौहार्द वाढवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिक्षक महासंघाच्या या उपक्रमाचे उपस्थित महिलांनी विशेष कौतुक केले. परंपरा जपत सामाजिक एकोपा वाढविणारा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य ठरत आहे. चिरोळी नजीक शनिवारी एक अत्यंत भीषण रस्ता अपघात घडला. या अपघातात पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. धामणगाव रेल्वे तालुक्यातील झाडा येथील रहिवासी 36 वर्षीय युवक निलेश जयसिंगपुरे याचा चिरोळी परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. निलेश जयसिंगपुरे हे पत्नी पायल जयसिंगपुरे यांच्यासह काही कामानिमित्त दुचाकीने अमरावती येथून धामणगाव रेल्वेच्या दिशेने जात होते. दरम्यान चांदूर रेल्वेकडून येणाऱ्या माल वाहतूक वाहन आणि दुचाकी यांच्यात चिरोळी नजीक जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की निलेश जयसिंगपुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पत्नी पायल जयसिंगपुरे या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच चांदूर रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी पायल जयसिंगपुरे यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले. मृतक निलेश जयसिंगपुरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय चांदूर रेल्वे येथे पाठविण्यात आला. या अपघातामुळे झाडा परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर पोलीस करीत आहेत. एका क्षणात सुखी संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रकरणात सामाजिक सुरक्षा पथक व गिट्टी खदान पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणलाय. सविस्तर माहितीनुसार पोलीस ठाणे गिट्टी खदान नागपूर शहर येथे मृतक गुड्डू पांडे यांच्या खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणातील प्राथमिक माहितीनुसार मृतक गुड्डू पांडे व त्याचा भाऊ संदीप पांडे यांनी राहुल वैरागडे याच्या आईला, जे आरोपी दिशांत अनिल काडे यांची आत्या आहे, शिवीगाळ केली होती. तसेच हातात चाकू दाखवत धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी दिशांत अनिल काडे याने हा अपमान मनात धरून आपल्या 2 साथीदारांसह मृतकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी मोहम्मद शाहरुख उर्फ बाबा शेख व दीक्षित सुरेश क्षीरसागर हे त्याचे साथीदार होते. दरम्यान मृतक गुड्डू पांडे हा पोलीस लाईन टाकडी ग्राउंड परिसरात आपल्या मित्रांसोबत उभा असल्याची माहिती मिळताच आरोपी तेथे पोहोचले. यावेळी बोलण्याच्या कारणावरून वाद वाढला. या वादादरम्यान मृतकाने मोहम्मद शाहरुख शेख याच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. स्वतःच्या बचावासाठी मोहम्मद शाहरुख याने मृतकाच्या हातातील चाकू हिसकावून त्याच्यावर उलटवार केला. या घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा पथक व गिट्टी खदान पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे गिट्टी खदान यांच्या सुपूर्द केले. या प्रकरणात पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपींना अटक करून गुन्हा उघड केलाय. नागपूर क्राईममधील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या लोखंडी सळाखीचे परिवहन करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी साखळीसह ट्रक सुद्धा जप्त केला असून पुढील तपास सुरू केला आहे. सविस्तर माहितीनुसार पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी दिलेल्या माहितीवरून पारडी पोलिसांना अवैध लोखंडी साखळीच्या वाहतुकीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत छापा मारला. दरम्यान लोखंडी सळाखीने भरलेला ट्रक अडवून तपासणी करण्यात आली असता योग्य कागदपत्रांशिवाय अवैधरित्या सळाखीचे परिवहन सुरू असल्याचे उघडकीस आले. या कार्यवाहीत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लोखंडी सळाखी आणि ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध व्यवसायामागे आणखी कोण सामील आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत. ही जी कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये 2 आरोपी आहेत. दिलीप राम गोपाल शाहू वय 40 वर्ष, राहणार कांजी हाऊस, बिनाकी मंगळवारी, पोलीस ठाणे यशोधरानगर. आणि दुसरा जो आरोपी सलीम महमूद खान
वय 36 वर्ष, राहणार वाजपेयी नगर, कळमना, नागपूर. आणि यातील जो मुद्देमाल आहे तो एकूण 4060 किलोग्रॅमचा आहे आणि त्याची एकूण किंमत अंदाजे 2,23,300 रुपये आहे. यामध्ये आम्हाला DCP झोन 5 सरांच्या मार्गदर्शनाखाली DCP झोन 5 सर श्री निकेतन कदम सर व ACP पारडी श्री ओवाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतः रोहित ओवाळ सर ACP हे घटनास्थळावर म्हणजे कारवाई करत असताना हजर होते. तर ACP सर, मी आणि आमचा जो सर्व स्टाफ आहे आम्ही घटनास्थळी गेलो असता काही लोखंडाचं जे सरी आहे त्याचे वाहतूक करताना आम्हाला दिसून आले. आम्ही त्यांना त्याबद्दल चौकशी केली असता त्यांनी त्याबाबत कोणताही ठोस पुरावा दिला नाही किंवा कोणतेही बिल वगैरे दिले नाही आणि त्या मालाबाबत त्याचा मालक कोण आहे अशी कोणतीही ठोस माहिती त्यांनी दिली नाही. तर त्यावरून ज्यावेळेस आम्ही विचारपूस केली असता दिलीप शाहू यांनी सांगितले की सदरचा माल माझा आहे आणि त्याबाबत त्यांनी कोणतीही माहिती न दिल्यामुळे आम्ही नमूद कारवाई त्यांच्या विरुद्ध केलेली आहे. नागपूर शहरातील घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असताना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कामगिरी करत घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. सविस्तर माहितीनुसार नागपूर शहरातील राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत VS ट्रेडर्स नावाच्या हार्डवेअर दुकानात शटर तोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. फिर्यादी विशाल देवीदास काकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जानेवारी रोजी रात्री दुकान बंद करून गेले असता पुढील दिवशी सकाळी दुकानातील गल्ल्यातून 50 ते 60 हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर सुभाषनगर परिसरात संशयित 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींकडून रोख रक्कम, स्प्लेंडर दुचाकी, विविध मोबाईल फोन, लॅपटॉप असा एकूण 3,90,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तपासातून राणा प्रतापनगर, बजाजनगर, सोनेगाव, जवाहरनगर, भंडारा शहर येथील एकूण 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने यशस्वीपणे पार पाडली. पोलीस स्टेशन राणा प्रताप नगर हद्दीत दिनांक 22 तारखेला एक दुकानाचे शटर तोडून घरफोडी झालेली होती. त्याचप्रमाणे आणखी एक शटरफोडी झाली होती. या दोघांचा पॅटर्न पाहिला तर सारखाच पॅटर्न माहिती पडत होता. तसेच बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीत सुद्धा एक दुकानाचं शटर तोड झाली होती आणि सोनेगाव पोलीस हद्दीत. यांचा पॅटर्न पाहून आमच्या लक्षात आलं आहे की आरोपी जे आहेत ते याच भागातले असल्याने आम्ही जेल रिलीज आरोपी यादी चेक केली. त्यात आम्हाला एक संशयित आरोपी मिळून आला. गोपनीय माहिती काढली असता त्याची एक 3 जणांची टोळी चोरी करत असते, घरफोडी करत असल्याने आम्हाला माहिती पडली. त्याच्यावरून पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे PSI बोले आणि स्टाफ यांनी अधिक माहिती काढली असता हे 3 जणांना ताब्यात घेतले. त्यात आरोपीचे जे नाव आहे ते आहे समीर मसराम, शुभम नितनवरे आणि सौम्य शेंद्रे. यांना अटक करून त्यांच्या सखोल विचारपूस केल्याचा त्यांनी आमच्या येथील 39/2026 आणि त्याच्यासोबत 5 गुन्ह्यांची असे 6 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. त्याप्रमाणे आम्ही 3,90,000 रुपयाचा मुद्देमाल जप्ती केलेला आहे. त्यात एक स्प्लेंडर गाडी गुन्हा करण्यासाठी वापरलेले व 21,500 रुपये रोख आणि विविध कंपनीचे मोबाईल्स आम्ही जप्ती केलेले आहेत. सदर जी कामगिरी जी आहे माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ क्रमांक 1 श्री रेड्डी सर व सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब श्री गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांनी राणा प्रतापनगरच्या तपास पथकांनी कामगिरी केली आहे. जे आरोपी आहे हे दारू पिण्याच्या व्यसनी जे आहेत त्या दारू पिण्याच्या व्यसनातून यांनी भरपूर ठिकाणी घरफोड्या केलेल्या आहेत. त्यामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या पण 2 घरफोड्या आहेत आणि जी सोनेगाव विभागातले 3 पोलीस त्यांनी घरफोडी केलेली आहे. नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे. अशाच एका ठोस कार्यवाहीत राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने हद्दपार इसमाला घातक शस्त्रासह अटक केली.
सविस्तर माहितीनुसार 23 जानेवारी रोजी सायंकाळी राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली. त्रिमूर्तीनगर परिसरात सूर्यकांत सावजी हॉटेलजवळ एक इसम हातात शस्त्र घेऊन आरडाओरड व शिवीगाळ करत असल्याची माहिती होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या इसमाला घेराव घालून ताब्यात घेतले व निशस्त्र केले. चौकशीत आरोपीने आपले नाव रोशन ज्ञानेश्वर कोडापे, वय वर्ष 27, राहणार कामगार कॉलनी असे सांगितले. आरोपीकडून 300 रुपये किमतीचा लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. पोलीस ठाण्यात आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्याच्यावर पोलीस उपआयुक्त परिमंडल क्रमांक 1 यांचा हद्दपार आदेश 12 नोव्हेंबर 2024 पासून नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांसाठी हद्दपार असल्याचे निष्पन्न झाले. हद्दपार असताना कोणतीही परवानगी न घेता पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करून घातक शस्त्रासह दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याने आरोपी विरोधात कलम 142, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा सह कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार नागपूर शहरात वाढलेल्या चाकू आणि इतर घातक शस्त्राच्या घटनांन्वये आम्ही शोध मोहीम राबवलेली होती. तर काल दिनांक 23/1/2026 रोजी सर्चिंग करत असताना आम्हाला एक माहिती मिळाली की एक तडीपार आरोपी आहे रोशन कोडापे म्हणून, तो शस्त्र घेऊन फिरत असल्याने. तर पोलीस स्टेशन राणा प्रतापनगरचे तपास पथकातील विशेष कुमार गुडेवार यांच्या टीमने त्यास ताब्यात घेतले असता त्रिमूर्ती चौक जवळील एका गल्लीत तो शस्त्रासह मिळून आलेला होता. त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडचं शस्त्र जप्त करणे असे 425चा कलम भारतीय हत्यार कायदा आणि 142 मपोका आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. 2 वर्षापूर्वी हद्दपार करण्यात आलेले आहे आणि त्याच्यासोबत इतर पण ते गँगमधील जे सदस्य आहेत त्यांना पण हद्दपार करण्यात आलेले आहे. नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर चालक थेट फ्लायओव्हरच्या खाली कोसळला. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सविस्तर माहितीनुसार पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दुर्दैवी अपघात घडला. दुचाकी स्वार युवक वेगात जात असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित दुचाकी थेट रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली आणि धडकेनंतर युवकाचा तोल गेला. तो सरळ फ्लायओव्हरच्या खाली कोसळला. या अपघातात युवक गंभीर जखमी झाला होता. घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली. यामध्ये जे घटना आहे यातला मृतकाचं नाव आहे अंशुल हिरालाल तिवारी, वय 32 वर्ष, राहणार सुयोगनगर, पोलीस ठाणे आजनी येथील हा मृतक होता. हे 22 तारखेला रात्री वाठवड्याकडून कळमण्याकडे जाणारा जो फ्लाय ब्रिज आहे, प्रजापती नगरचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या तेथील फ्लाय ब्रिजवरची घटना आहे. तर मृतकाच्या बुलेट गाडीवर होते ते बुलेट गाडीवरून त्यांची गाडी अनियंत्रित झाल्याने ती गाडी उजव्या काठाड्याला घासलेली आहे आणि डॅमेज झालेली आहे आणि ते अनियंत्रित झाल्याने ते मृतक खाली पडले. आणि तेथील जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी 112ला सुद्धा कॉल केलेला आहे पोलिसांना आणि तात्काळ त्यांना मेडिकल ट्रामा येथे घेऊन गेलेले आहेत. तर त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान मृत घोषित केलेले आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकादेवी गडावर दररोज पुणे, मुंबई, संभाजीनगर आणि परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र सध्या गडावर पोहोचल्यानंतर भाविकांचे मोबाईल केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. नेटवर्क असूनही कॉल लागत नाहीये, लागताच तर समोरच्याचा आवाज येत नाहीये. सगळ्यात मोठी अडचण येत आहे ती डिजिटल पेमेंटमध्ये. गडावरील दुकानांमध्ये फोन पे किंवा गुगल पेने पैसे देण्यासाठी रेंज नसल्यामुळे भाविकांची मोठी गोची होत आहे. केवळ गडच नाही तर माहूर शहरातही हीच परिस्थिती आहे. यामुळे व्यापारी, विद्यार्थी आणि शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहेत. बँकिंग सेवा आणि आरोग्य सेवांवरही यांचा परिणाम होत असून डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणाऱ्या कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
इथं रेंजमध्ये काहीच नाही, रेंज येत नाही, नेटवर्क येत नाही, फोन लागत नाही. फोन लावण्यासाठी नाही म्हणलं तर 500 ते 700 मीटरवर जाऊन बोलावं लागते. भाविकांचं इथं जीपे नाही होत, फोनपे पेटीएम काहीच चालत नाही. ते फक्त शो म्हणून वापरलेलं आहे आम्ही दुकानात. फक्त शो म्हणून वापरला का ते? बरोबर. कॅश तर आणत नाही भाविक. बरोबर. सगळे जीपेचा व्यवहार, ऑनलाईन व्यवहार झालेला आहे. तर पेमेंट करायला इथं जीपे नाही होत. काही लोक 500-700 मीटरवर जातात. त्यांचं तर आता आम्हाला कसं ओटी द्यावं लागते. आता आमचं आहे पातळ ओटीचं दुकान. ते वरती पाठवलं तर काही भाविक वरी जाऊन मारावं लागते, तिथं बी रेंज नाही येत. तर जिओवाल्यांनी आम्हाला ताबडतोब इथं नेटवर्कची सुविधा करून द्यावं. म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर चाभरा लिमगाव रस्त्यावर शनिवारी सकाळी लोडिंग गॅस गाडी आणि प्रवासी ऑटो यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटोमधील 4 ते 5 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अर्धापूर तालुक्यातील चाभरा लिमगाव वळण रस्त्यावर हा अपघात घडला. लोडिंग गॅस गाडी आणि प्रवासी ऑटो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात ऑटोतील 4 ते 5 महिला गंभीर जखमी झाल्या असून काही जणी बेशुद्ध अवस्थेत होत्या. अपघाताची माहिती मिळताच हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूराव पाटील कोहडीकर यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांच्या सहकार्याने घटनास्थळी 2 रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या. जखमी प्रवाशांना तात्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालय आणि तुकामाई हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. आमदार बाबूराव पाटील कोहडीकर हे स्वतः जवळपास 2 ते 3 तास हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहिले. जखमी महिलांच्या उपचारांची सर्व जबाबदारी आमदारांनी घेतली असून काही जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयातही हलवण्यात आले. दरम्यान अपघातानंतर लोडिंग गॅस गाडीचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. नांदेडच्या पवित्र भूमीत वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की फतेह चा जयघोष पाहायला मिळाला. निमित्त होते श्री गुरु तेग बहादूरजी महाराज यांच्या 350व्या शहीदी समागमाचे. सकाळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात रीतसर अरदास करण्यात आली आणि त्यानंतर भव्य नगर कीर्तन यात्रेला प्रारंभ झालाय. या यात्रेत अग्रभागी असलेले पंचप्यारे, विविध भंजनी मंडळे आणि हजारो शीख भाविक शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या सोहळ्याला हजेरी लावून गुरूंच्या चरणी नतमस्तक केले. शहराच्या मुख्य मार्गावरून ही यात्रा मार्गस्थ होत असून मुख्य कार्यक्रम स्थळी पोहोचल्यानंतर हिंद की चादर या मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे. काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? हिंद की चादर हा कार्यक्रम आपण बघताय. श्री गुरु तेग बहादूर सिंगजी 150वा हा शहीदी समागम कार्यक्रम या ठिकाणी उघडला. मला वाटतं पहिल्यांदा राज्यात देशामध्ये असा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. अतिशय उत्साह नांदेडमध्ये या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि श्री गुरुनानकजी यांना मानणारे जेवढे सगळे समाज आहेत, शीख समाज असेल, सिंधी समाज असेल, या ठिकाणी वाल्मिकी समाज असेल, बंजारा समाज असेल, नवाना असेल, चिखलीकर समाज असेल, सगळे समाज या ठिकाणी आज एकत्रित झालेले आहेत. मला वाटतं पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुरुनानकजींना मानणारे सगळे समाज हे या ठिकाणी एकत्रित झालेले. लाखोच्या संख्येमध्ये सगळे रेकॉर्ड म्हणजे गरजेचे एवढ्या मोठ्या संख्येत राज्यातूनच नाही, राज्याच्या आजूबाजूच्या राज्यातून, बाहेरून, देशभरातून या ठिकाणी सगळे बांधव गुरुनानकजींना मानणारे या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. तर म्हणजे या कार्यक्रमाचं नाव आहे हिंद की चादर. आणि यातून ज्या महापुरुषांनी देशासाठी बलिदान दिलंय, त्यांनी देशासाठी मोठं काम केलेलं आहे, प्राणाची आहुती दिलेली आहे, या सगळ्याचा स्मरण करण्याचा हा दिवस आहे मला असं वाटतं. आणि म्हणून येणाऱ्या नव्या पिढीला या सगळ्या गोष्टींची ओळख व्हावी, या मोठ्या महापुरुषांची ओळख व्हावी, यासाठी हा कार्यक्रम आगळा वेगळा आहे मला असं वाटतं. आणि म्हणून हा सगळा मोठं उत्साहाचं वातावरण नांदेड शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये सगळीकडे आहे. सोने चांदीच्या वाढत्या दरांचा फायदा घेत फसवणूक करणाऱ्या टोळींनी ग्रामीण भागात धुमाकूळ घातलाय. वाशिम जिल्ह्यातील शेंदूरजना आढाव परिसरात चांदीचे दागिने उजळून देतो, धुवून देतो असं सांगत महिलांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका चोरट्याला गावकऱ्यांनी रंगेहात पकडून चांगला चोप दिलाय.
वाशिम जिल्ह्यात सध्या सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याच संधीचा गैरफायदा घेत दागिने उजळवून देतो, धुवून देतो, स्वच्छ करून देतो असे सांगत फसवणूक करणाऱ्या टोळ्या गावोगावी फिरत आहेत. सेंदुर्जना आढाव परिसरात अशीच एक टोळी फिरत असताना एका महिलेने आपल्या हातातील सुमारे 10 तोळे वजनाचे चांदीचे कडे उजळविण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडे दिले. दागिने परत मिळाल्यानंतर महिलेच्या लक्षात आले की कड्याचे वजन कमी झाल्यासारखे वाटत आहे. संशय आल्याने संबंधित महिलेने हे चांदीचे कडे सोनाराकडे नेऊन वजन तपासले असता धक्कादायक प्रकार समोर आलाय. 10 तोळ्यांचे कडे फक्त 5 तोळेच भरल्याचे निष्पन्न झाले. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी या टोळीचा शोध घेतला. टोळीतील 5 ते 6 जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र एक चोरटा गावकऱ्यांच्या हाती लागला. गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप देत जाब विचारला आणि नंतर त्याला आसेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे वाशिम जिल्ह्यात अशा प्रकारे तब्बल 70हून अधिक लोकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. या टोळीला जेरबंद करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. ग्रामसभेत थेट अधिकाऱ्यालाच बाहेर काढण्याचा संतप्त प्रकार वाशिम जिल्ह्यात घडलाय. वार्षिक हिशोब न दिल्याच्या कारणावरून महिलांचा संयम सुटला आणि ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभेतून धक्काबुक्की करत बाहेर काढण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील पंचाळा गावात शनिवारी झालेल्या ग्रामसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. गट ग्रामपंचायत सुरकुंडी, मोहगव्हाण आणि पंचाळा या गावांची संयुक्त ग्रामसभा सुरू असताना ग्रामविकास अधिकाऱ्याने वार्षिक आर्थिक हिशोब सादर न केल्याने महिलांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर महिला ग्रामविकास अधिकारी यापूर्वीही ग्रामस्थांशी उद्धट व अपमानास्पद वर्तन करत असल्याचा आरोप आहे. या ग्रामसभेत हिशोबाबाबत जाब विचारला असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिलांचा संताप अनावर झाला. यावेळी संतप्त महिलांनी आक्रमक होत ग्रामविकास अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत ग्रामसभेतून बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून संबंधित महिला अधिकारी व ग्रामस्थ वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. या घटनेमुळे ग्रामीण प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पंचाळा गावामध्ये ग्रामसभा लावलेली होती आणि ग्रामसभा एक शांततेत चालत होती. ग्रामसभेत काही गावकऱ्यांनी हिशोबाचा खर्च विचारला असता ग्रामसेवक मॅडमनं डायरेक्ट नेंबरला मोहगंजच्या नेंबरला डायरेक्ट धक्काबुक्की केली आणि पळून जायचा प्रयत्न केला. परंतु बायांनी त्यांना अडवलं, बा ग्रामसभा घ्या तुम्ही, कारण आमच्या गावात ग्रामसभा झाली की होऊ देत नाहीत, म्हणून तुम्ही ग्रामसभा घ्या आणि आमचे म्हणणे ऐका. तर ती काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तरी बी लोकांनी सांगितलं की आम्हाला कोणत्याच गरजा इथं मूलभूत गरजा भेटत नाहीत. गावात पाणी नाही, गाव एक पाण्या वाचून पूर्ण गावात बिलकुल पाणी नाही. 5 वर्ष झाले ते गाव फिल्टर आलेले गावात पाण्याचं, परंतु ते यांच्यामुळे बंद आहे. पैसे खाऊन मोकळे झालेले आहेत. तरी अशा या ग्रामसेवक बाईवर, कारण नेंबर लोकांना जर ती उठून ग्रामसभेतून उठून मारते, यांना सस्पेंड करण्यात यावं ही आमची गावकऱ्याची विनंती आहे. रावेर तालुक्यातील भोकरी येथील श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील स्वयंभू उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक गणपती हा नवसाला पावणारा आणि जागृत गणपती म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनच्या वतीने 4 दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत गणपती अथर्व शीर्ष पठण, सामूहिक ओम गण गणपतये या बीज मंत्राचा जप, अभिषेक, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी गणपतीला अभिषेक पूजन व रुद्राभिषेक करण्यात आला. दुपारी 21 गणपती अथर्व शीर्षांच्या आवर्तनाने विशेष अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमासाठी नाशिक येथील स्वामी डॉक्टर तुळशीराम गुट्टे महाराज प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या प्रवचनात सांगितले की गणेश आराधनेमुळे जीवनात शांती, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. ओम गणपतये या बीज मंत्रात पंचदेवतांचा वास असून याचा जप केल्याने मन स्थिर होते आणि मनोकामना पूर्ण होतात. महाआरतीनंतर भाविकांना भोग महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या भक्तिमय वातावरणात गणेश जयंतीचा उत्सव आनंदात आणि श्रद्धेने संपन्न झाला.
जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रसे सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र डायव्हरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.